सिंधुदुर्ग जिल्हा नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेला हा भाग आध्यात्मिकदृष्ट्या देखील संपन्न आहे. अनेक देवी देवतांचे आद्यस्थान असलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि याच देवी देवतांच्या साधू संतांच्या भूमीमध्ये आपण वावरतो. आजही त्यांनी घालून दिलेल्या रूढी परंपरा जपतो, मानतो. ही आपल्या सिंधुदुर्गाची संस्कृती. असंच आपल्या संस्कृतीचं जतन वेंगुर्ला तालुक्यातील खानोली येथील श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानच्या मानकरी व गावकऱ्यांनी केले आहे. येथे पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही जपल्या जातात. श्रीदेव रवळनाथ चरणी नतमस्तक होऊन आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात महाशिवरात्र सोहळ्याचे औचित्य साधून व खानोली गावात कशा प्रकारे रूढी परंपरा जपल्या जातात हे जाणून घेत श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानाची विशेष आख्यायिका पाहणार आहोत. चिंता भक्त त्याच्या चरणी वाहती, भक्तांना मार्ग तो सदा दाखवी. ऐसी कारुण्याची मूर्ती भक्तजन त्याला स्मरती. स्मरा स्मराऊ नित्य स्मरा, रवळनाथाचे नामस्मरा. इंद्रधनुपरी जीवनी तुमच्या आनंदाचे रंग भरा. श्रीदेव रवळनाथ नमो नमः, नमो नमः. खानोली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याच्या ठिकाणापासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर तर कुडाळ शहरापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर डोंगरांच्या कुशीत हिरवाईने नटलेलं ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा लाभलेलं एक सुंदर गाव. या गावच्या मध्यभागी श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव सिद्धेश्वर, देवी सातेरी पंचायतन आहे. या मंदिरांमुळे गावात चैतन्यमय भक्तिभावपूर्ण वातावरण पाहावयास मिळतं. हे गाव जसे निसर्ग सौंदर्याने नटलेले तसं ते सर्व सुखसोयींयुक्त आहे. जाणकारांच्या माहितीनुसार या गावाला अगदी सुरुवातीला रवळनाथाची नवली या नावानं संबोधलं जायचं. कालांतराने या गावाला रवानोली या नावाने संबोधलं जाऊ लागलं. त्यानंतर रावणोली या शब्दाचा अपभ्रंश खानोली असा झाला आणि या गावाला खानोली या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आज महसूल दप्तरी या गावाची खानोली या नावाने नोंद आहे. या गावात काजू, आंबा, नारळ, पोपळीच्या बागा, नाचणी, भातशेती केली जाते. येथील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह त्यातूनच होतो. तर काही लोक मुंबई, गोवा या ठिकाणी कामानिमित्त वा व्यवसायानिमित्त असतात. या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत असून त्याचबरोबर सुस्थितीत असलेले रस्ते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. मराठी साहित्यिक आरती प्रभू, नर्मदा बचाव आंदोलनकर्त्या मेधा पाटकर, कोकण आयुक्त हे पद भूषवणारे स्वर्गीय नानासाहेब पिंगुळकर, दशावतार कला क्षेत्रात खलनायकाची भूमिका बजावणारे स्वर्गीय रंगनाथ घोलेकर, स्त्री अदाकारी साकारणारे स्वर्गीय गुरुनाथ खानोलकर, सध्या दशावतारात मृदुंगमणी म्हणून लौकिक मिळवणारे बाबा मेस्त्री यासारखी अनेक रत्ने या गावात घडली आणि आपल्या कर्तृत्वाने नभाला जाऊन फिरली. आजही वेगवेगळ्या क्षेत्रात खानोली गावची माणसं आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसतात आणि या सगळ्यांना आशीर्वाद आणि बळ देण्याचं कार्य इथले पंचायतन करते. म्हणून या गावातल्या माणसांच्या ओठांवर सहज शब्द येतात, कृपा त्या रवळनाथाची. या गावचे देवस्थान जागृत असून ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथ, सिद्धेश्वर, सातेरी पंचायतनामुळे या गावचं नाव आवर्जून घेतलं जातं. तर कित्येक दिग्गज दशावतार कलावंतांना खानोली गावच्या दशावतार नाट्य मंडळाने घडवल्याचे किस्से अनेक दिग्गज दशावतार कलावंत सांगतात आणि अनेक दशावतारी कलाकार या देवस्थानाला वर्षातून एकदा तरी भेट देत नतमस्तक होतात. श्रीदेव रवळनाथ, सिद्धेश्वर, सातेरी हे पंचायतन व 12-5 राठीचे देवस्थान आहे. श्रीदेव रवळनाथ हे पंचायतनातील मुख्य दैवत व खानोली गावचे ते ग्रामदैवत आहे. साधारणतः जाणकारांच्या माहितीनुसार ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालत आलेलं हे देवस्थान असून गाव रहाटी चालवण्याचा अधिकार श्री रवळनाथ देवाकडे आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढी परंपरा येथील गावकर, मानकरी यांनी आजही जपल्या आहेत, जोपासल्या आहेत.
परंपरेनुसार अखंडितपणे गावातील देवस्थानच्या विविध रूढी, धार्मिक कार्यक्रम चालतात. श्रीदेवी सातेरी हे मातृशक्तीचं रूप आहे. खानोली येथील हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. श्रीदेव रवळनाथाचे स्वरूप अत्यंत प्रसन्न, सात्विक, चैतन्यमय आणि सोज्वळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल श्रद्धा आहे. देव रवळनाथ सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणारी देवता आहे. या देवाच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटलेली आहेत. इच्छित मनोरथ पूर्ण झाल्याचे भाविक सांगतात. यामुळे 12 महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहावयास मिळते. श्रीदेव रवळनाथ मंदिर हे लाकडी, कौलारू, दगडी बांधकाम करून उभारलेलं असून मंदिराची रचना मुख्य गाभारा, अहेर, चौखाम, सभामंडप अशी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रवळनाथ देवाचं हे एकमेव मंदिर दक्षिणाभिमुख असून मंदिरासमोर मंदिराची शोभा वाढवणारा दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे. गावाच्या सौंदर्यात या मंदिराचा मोठा वाटा आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मन अगदी मंत्रमुग्ध आणि प्रसन्न होऊन जातं. तसेच इथे आध्यात्मिक ऊर्जा मिळते. मंदिराचे छप्पर लाकडी, कौलारू असल्यामुळे मंदिरात अगदी शांत, थंड आणि प्रसन्न वाटतं. या मंदिरात तासनतास तिथेच बसून देवाची आराधना करत राहावं असं वाटतं. नारळी पौर्णिमा, दसरा आणि महाशिवरात्रीला देवाची उत्सव मूर्ती अश्वारूढ असते. उत्सव मूर्ती सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवली जाते. हे अतिशय जागृत देवस्थान असल्याने या देवस्थानाला भेट देण्यासाठी मुंबई, पुणे, शेजारील राज्यातील, जिल्हा, परजिल्ह्यातील लाखो भाविक या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी येतात. श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवस्थानामध्ये श्रीदेव सिद्धेश्वर, श्रीदेवी सातेरी या प्रमुख देवतांसोबत उपदेवतांचा समावेश होतो. श्रीदेव रवळनाथ मंदिराच्या गर्भगृहात श्री रवळनाथ देव पाषाणी स्वरूपात स्थित आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर उजव्या बाजूला श्रीदेव पेटाऱ्याचा अधिकारी, श्रीदेव घाडीवस, तर डाव्या बाजूला श्रीदेव राऊळवस, श्रीदेव सावंतवस या देवतांची पाषाणे आहेत. रवळनाथ मंदिराच्या बाहेर श्री रवळनाथ देवाचे कामकर्ते पाषाणी स्वरूपात स्थित आहेत. तर समोर श्रीदेव खातवेश्वर मंदिर आहे. रवळनाथ मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीदेव गावडेवस मंदिर, श्रीदेव दावारा मंदिर असून मंदिराच्या मागे उजव्या हाताला श्रीदेव सिद्धेश्वर मंदिर आहे. श्री सिद्धेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात श्री सिद्धेश्वर देव पिंडी स्वरूपात स्थित आहे. तसेच गाभाऱ्यात पडली देवीचे देखील स्थान आहे. या मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर पिंडीसमोर नंदी असून उजव्या बाजूला श्रीदेव गणपती, श्रीदेव जैन ब्राह्मण, तर डाव्या बाजूला श्रीदेव विष्णू व परिवार देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहेत. तसेच या मंदिराच्या सभा मंडपात समाधीची छोटी घुमटी आहे. मंदिराबाहेर मंदिराची शोभा वाढवणारा दीपस्तंभ, तुळशी वृंदावन असून मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीदेव चव्हाटा मंदिर, श्रीदेव वेतोबा, देवी भावई मंदिर, श्रीदेवी सटवी मंदिर, श्रीदेव मडवळवस मंदिर, श्रीदेव दांडेकर मंदिर तसेच मारुती मंदिर आहे. तर सिद्धेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला श्रीदेव ब्राह्मण मंदिर व श्रीदेवी सातेरी मंदिर आहे. श्रीदेवी सातेरीच्या मंदिरात मुख्य गाभाऱ्यात देवी सातेरीच्या डाव्या बाजूला श्रीदेव मायेचा पूर्वस, तर उजव्या बाजूला श्रीदेव बाराचा पूर्वस, श्रीदेव परबवस, श्रीदेव नाईकवस, श्रीदेव मडवळवस व इतर परिवार देवतांची पाषाणे आहेत. मंदिराच्या सभा मंडपात श्री बाराच्या नीती देवतेचे पाषाण आहे. तसेच सातेरी मंदिराच्या डाव्या बाजूला 50 मीटरच्या अंतरावर श्रीदेव बाराचा पूर्वसंबंध देवता पाषाणी स्वरूपात स्थित आहे. तसेच गावात पांडवांच्या पाऊलखुणा असलेलं देवस्थळ देखील आहे. तसेच जाणकारांच्या माहितीनुसार या गावात स्वयंभू श्रीदेव लिंगेश्वराचे स्थान आहे. श्रीदेव बाराचा पूर्वस, श्री गव्हाणी देवी, श्रीदेव बाराचे कूळ, श्री उपरल देवी, उपरल देवी मांड मंदिर, श्रीदेव नाईक व स्पाटा आदी देवस्थान असून ही देवस्थाने सुद्धा श्रीदेव रवळनाथ पंचायतनात येतात. श्रीदेव बाराच्या पूर्वस मंदिराजवळ गाव होळी घातली जाते, तर श्रीदेव सिद्धेश्वर मंदिराच्या समोर देव होळी घातली जाते. श्रीदेव सासवणचा बांधकर, श्रीदेव न्हाणीचा भाळ या सीमेवरील देवतांचा या खानोली पंचायतन देवतांमध्ये समावेश होतो. तर विशेष सांगायचं म्हणजे श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये राऊळ, श्रीदेव सिद्धेश्वर मंदिरामध्ये ब्राह्मण
व श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये धोंड हे मानकरी पूजा अर्चा करतात. गावातील सर्व प्रमुख मानकरी, ग्रामस्थ, भक्तगण यांच्या सहकार्याने गावातील सर्व देवस्थानाचे कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. श्रीदेव रवळनाथ पंचायतनामध्ये अनेक सण उत्सव मोठ्या दिमाखात साजरे केले जातात. त्यामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, चैत्र शुद्ध अष्टमी, महाजागर, चैत्र शुद्ध नवमी, रामनवमी, चैत्र शुद्ध पौर्णिमेला जागर, चैत्र अमावस्येला जागर, श्रावण शुद्ध पौर्णिमेला महाजागर, आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना, आश्विन शुद्ध अष्टमीला महाजागर, आश्विन शुद्ध नवमीला दसरा, आश्विन शुद्ध पौर्णिमा कोजागिरी, आश्विन शुद्ध अमावस्येला जागर, कार्तिक शुद्ध द्वादशीला तुलसी विवाह, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी, कार्तिक अमावस्येला जागर, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला मांजरी, मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला गोंधळ, मार्गशीर्ष अमावस्येला बसकी जत्रा, माघ व द्वादशीला साळा, माघ व चतुर्दशीला महाशिवरात्री उत्सव, फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी. या सर्व उत्सवांमध्ये सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे महाशिवरात्र. यंदा हा महाशिवरात्र उत्सव 15 फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाची तयारी आधी महिनाभर देवस्थान, गावकर मंडळी, देवस्थान कमिटी व समस्त ग्रामस्थ एकत्र येऊन करतात. पूर्ण मंदिर परिसर साफसफाई करून सजवला जातो. या उत्सवाच्या आधी म्हणजेच महाशिवरात्रीच्या 2 दिवस आधी सायंकाळच्या वेळी श्रीदेव सिद्धेश्वर मंदिरामध्ये आंब्याचा टाळ बांधून घाट दुपारत दाखवून वाद्य वाजवून उत्सवाला सुरुवात केली जाते. त्यानंतर रवळनाथ मंदिरामध्ये आंब्याचा टाळ बांधून घाट दुपारत दाखवून वाद्य वाजवलं जातं. ते झाल्यावर त्याच ठिकाणी मानाप्रमाणे इर्तिक मंडळी एकत्र येत खोचापट करून तोरण जागर करतात. दुसऱ्या दिवशी पहाटेला रवळनाथ मंदिराच्या कात्रीच्या पायरीवर काकडा पेटवला जातो. हा काकडा पौलीमध्ये भातावर ठेवून प्रज्वलित केलेला असतो. त्या ठिकाणी गावकर व ग्रामस्थ मंडळींचे कोंब्या नारळाचे नवस बोलून देवाला सांगणी बोलणी केली जातात. चिरी पान तोडून त्यानंतर सर्व मानकरी, इर्तिक व ग्रामस्थ सर्व उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी देवाला सार्वजनिक सांगणे बोलणे करतात. वाद्य वाजवून गावकर मंडळी चुडी म्हणजेच मशाल पेटवतात. त्यानंतर देसरूड हाकली जाते. यावेळी सीमेवर जाईपर्यंत पोवलीमधील भात दोन्ही बाजूनी पेरण्याची प्रथा केली जाते. यावेळी हा काकडा सीमेवर जाईपर्यंत तसाच प्रज्वलित असतो. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हे देसरूड हाकत असतेवेळी सीमेवर जाईपर्यंत कोणीही इर्तिक, मानकरी, ग्रामस्थ मागे वळून बघत नाही. असं म्हटलं जातं की वाईट शक्तींना थारवण्यासाठी ही प्रथा केली जाते. वेतोरा सीमेवर पोचल्यावर त्या ठिकाणी मानकरी सीमेवरील देवतेला कोंब्याचा मान देतात. त्याच ठिकाणी जवळच असलेल्या नदीवर गावकर मंडळी स्नान करून सासवणचा बांधकर या ठिकाणी असलेल्या ब्राह्मण स्थळाकडे प्रस्थान करतात. तिथे पहाटेला सोलकढी भाताचा नैवेद्य देवाला अर्पण करून सर्व मानकरी, इर्तिक, ग्रामस्थ नैवेद्याचा लाभ घेतात व हा उत्सव आनंदात पार पडावा यासाठी सांगणे करतात. यानंतर महाशिवरात्री दिवशी पहाटेला रवळनाथ सिद्धेश्वर सातेरी मंदिरामध्ये मानाप्रमाणे मानकरी पूजा अर्चा करतात. सनईचा मंगलसूर वातावरणात रंग भरतो. ढोल ताशाच्या नादाने वातावरणात चैतन्याची अनुभूती येते. त्यानंतर सुरू होतो ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरूच असतो. यावेळी असंख्य भाविक देवाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तासनतास रांगेमध्ये उभे राहून देवाचे दर्शन घेतात. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इर्तिक घाट धुपारत दाखवून श्री रवळनाथ मंदिरामध्ये तरंग काठ्यांना निरी लावतात व त्याचवेळी श्री रवळनाथ देवतेच्या उत्सव मूर्तीला वस्त्र परिधान करून सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजवलं जातं. यावेळी देवाचं रूप हे डोळ्यांचं पारणं फिटेल असंच असतं.
त्याचवेळी सिद्धेश्वर मंदिरामध्ये श्री सिद्धेश्वर देवाची पालखी, श्री सातेरी देवीची पालखी व अब्दागिरे सजवली जातात. अब्दागिरे सजवून झाल्यावर रवळनाथ मंदिरामध्ये आणली जातात. त्यानंतर पुन्हा एकदा घाटधुपारत दाखवून संचाररूपी देवता तरंग काठ्यांसह रवळनाथ मंदिराच्या कातर पायरीजवळ येतात. तिथे मानकरी मानाप्रमाणे पायात साळ बांधून कातर ही प्रथा करतात आणि त्यानंतर संचाररूपी देवता तरंग काठ्या, अब्दागीर व श्रीदेव रवळनाथच्या उत्सव मूर्तीसह मिरवणुकीसाठी निघतात. ही मिरवणूक साधारणतः 2 ते 2.5 तास चालते. रवळनाथ उत्सव मूर्तीचे ते साजिरे गोजिरे रूप अनेक जण हृदयात साठवण्याचा प्रयत्न करतात. एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात ढाल, डोक्यावर सुंदर फेटा आणि नजरेतील भक्तवत्सल आश्वासक भाव असलेली ही उत्सव मूर्ती दोन्ही तरंग देवतांच्या मध्ये अनेकांना आशीर्वाद देत हळूवारपणे पुढे पुढे सरकत असते. फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या सनईच्या मंगलमय वाद्यात वाजत गाजत ही मिरवणूक रथमंडपाच्या प्रवेशद्वारावर येते. यावेळी डोळ्यांचे पारणे फेडणारा भव्य दिव्य रथ समोर दिसतो. 2 मजली असलेल्या या रथावर सारथ्य करणारा, ऐटीत बसणारा सारथीची भावमुद्रा याबरोबर 2 ऐटीत उभे असणारे पांढरे शुभ्र घोडे मन वेधून घेतात. त्यांचे पाणीदार डोळ्यातील सात्विक भाव बघून आपसुकच हात जोडले जातात. या दोन्ही घोड्यांच्या मध्ये असणारा वाघाचा आक्रमक पवित्र्यातील मुखवटा सुद्धा प्रसन्नपणे आपल्याकडे बघतोय असं वाटतं. रथाच्या वरच्या मुख्य भागात प्रसन्नपणे दोन्ही बाजूला उभे असणारे द्वारपाल आपल्या प्रसन्न मुद्रेने मन मोहित करतात. तर रथावर असलेला चांदीचा कळस या रथाच्या भव्यतेची साक्ष देतो. जणू काही आपल्या लाडक्या देवाला रथारूढ होण्याची विनंती जणू हे रथावरील सगळे करत असावे आणि त्यांच्या या विनंतीला मान देव आपल्याला लवांगळीसह तिथे प्रसन्न मुद्रेत उभा असावा असंच काहीसं चित्र याची डोळा पाहण्याचं भाग्य काही औरच. त्यानंतर मानकरीसह वाद्य घाट धुपारत घेऊन सिद्धेश्वर मंदिरामध्ये असलेल्या श्रीदेव सिद्धेश्वर व देवी सातेरीची पालखी आणण्यासाठी सिद्धेश्वर मंदिरात येतात. त्या ठिकाणी दोन्ही पालख्यांना घाट धुपारत दाखवून मानाप्रमाणे मानकरी पालखी घेऊन रथमंडपामध्ये येतात. दोन्ही पालख्या रथमंडपात आल्यावर अवसारी वाद्य वाजवून संचाररूपी देवता, तरंग देवता व उत्सव मूर्ती रथाच्या दिशेने धावतात. यावेळी डोळ्याचे पाते लवता न लवता तोच ही साजिरी गोजिरी रवळनाथाची उत्सव मूर्ती रथावर अश्वारूढ होते. हर हर महादेव हा नाद आकाशाला जाऊन भिडतो. भाविक दोन्ही हात जोडून भक्तवत्सलाला नमस्कार करतात. वर्षातून केवळ एकदाच हा रथारूढ सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी पाहावयास मिळते. त्यानंतर तरंगकाठी व दोन्ही पालख्या आपल्या स्थानावर जाऊन मलगतात. त्यानंतर ब्राह्मणाकरवी रथमंडपात पुराण वाचन केले जाते. ते झाल्यावर खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा 8 दशावतार दाखवून दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जातो. दुसऱ्या दिवशी पहाटेला सर्व मानकरी, गावकरी, भाविक, भक्तगण एकत्र येत रथाला ओढण्यासाठी प्रारंभ करतात. त्यानंतर सुरू होते भव्य दिव्य रथ मिरवणूक. वाजत गाजत हर हर महादेवाच्या घोषात तरंग काठ्या, अब्दागीर पालखी यांच्यासह ही रथ मिरवणूक काढली जाते. रथ ओढण्यासाठी अनेक भाविक भक्तगण उत्स्फूर्तपणे रथ मिरवणुकीत सहभागी होतात. अनेक हात या रथाला श्रद्धेने लागतात. प्रयत्नांची पराकाष्ठा होते. तोंडावर अंगावर घामाच्या धारा वाहू लागतात. पण रथ ओढणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात एक श्रद्धा दिसते. श्रद्धा, धार्मिक परंपरा, लोकसंस्कृतीचे दर्शन या रथोत्सवात घडते. जातीभेद, उच्च नीच, वरिष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा कोणताही भेद न राहता हा उत्सव एकजुटीचा, एकोप्याचा, समानतेचा, बंधुतेचा बनून जातो.
खानोलीचा रथ हा महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ओढला जातो. या रथोत्सवाबाबत सांगायचं एक वैशिष्ट्य म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त अंतर धावणारा रथ म्हणून या रथोत्सवाला एक विशेष महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारचे विकसित तंत्रज्ञान न वापरता पारंपरिक पद्धतीने भाविक रथ ओढण्यासाठी गर्दी करतात. रथाचा वेग कमी करण्यासाठी त्याला योग्य ठिकाणी वळण घेण्यासाठी लाकडी थांब घातले जातात. हे माहीत गारवे घातले जातात. यावेळी थांब घालणाऱ्याचे कौशल्य दिसतं. रथोत्सवात रथावर अश्वारूढ होऊन श्रीदेव रवळनाथाची उत्सव मूर्ती आपल्या तरंग देवता पालखी अब्दागीरसह पंचायतनाभोवती एक प्रदक्षिणा घालते. त्याच दरम्यान 12चा पूर्वसंबंध श्रीदेवी सातेरी मंदिर गाव होळीजवळ व त्यानंतर श्रीदेव रवळनाथ मंदिरामध्ये घुमट वाजवून राधा नाचवण्याची आगळी वेगळी प्रथा खानोली गावात दिसते. जाणकारांच्या माहितीनुसार या रथोत्सवापासूनच खानोली पंचायतनाचा शिमगोत्सव सुरू होतो. साधारणतः 10 वाजण्याच्या सुमारास रथ व तरंग काठ्या पालखी व अब्दागीर पुनश्च रथोत्सव मंडपात येतात. रथमंडपात आल्यावर समस्त गावकर मानकर मंडळी व भाविक भक्तगण एकत्र येत देवाला सार्वजनिक गाऱ्हाणे घालतात. त्यानंतर रथाजवळ श्रीदेवी सातेरीच्या पालखीजवळ भाविक भक्तगण यांच्या ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम सुरूच असतो. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घुमट वाजवून देवाची आरती केली जाते. महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम सुरूच असतो. दुपारच्या वेळेस श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये पंचायतन देवतांना नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास श्रीदेव रवळनाथाच्या उत्सव मूर्तीला रथामध्येच एकेरी देवीच्या स्वरूपात सजवलं जातं. सजवून झाल्यावर मानकरी घाट धुपारत दाखवतात आणि त्यानंतरच श्रीदेवी एकेरी रथावरून खाली येत तरंग काठ्या अब्दागीर पालख्यांसह 12च्या कुळ मंदिराकडे पावणेरासाठी जायला प्रस्थान करतात. जातेवेळी वाटेत भाविक भक्तगण देवीची ओटी भरतात. तसेच 5 पांडवांच्या पाऊलखुणा असलेल्या देवस्थळावर भेट देत पुढे आवेर येथे असलेल्या 12च्या कुळ मंदिराकडे जायला प्रस्थान करतात. तिथे पोहोचल्यावर तेथील मानकरी देवाची पूजा करतात. त्यानंतर देव 12च्या कुळ मंदिरात जाऊन मलंगतात. त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. ओटी भरण्याचा कार्यक्रम तिथे सुरू असतो. तेथील मानकरी दर्शनासाठी आपल्या पै पाहुण्यांचे आदरातिथ्य करून पाहुणचार करतात. रात्री ब्राह्मणांकरवी पुराण वाचन करून घुमट आरती केली जाते. तदनंतर त्या ठिकाणी मानकरी मानाप्रमाणे खोचापट करतात. रात्री उशिरा खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर केला जातो. महाशिवरात्रीच्या 4थ्या दिवशी श्रीदेव 12च्या कुळ मंदिरामध्ये सकाळपासून ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम सुरू असतो. दुपारी श्रीदेव रवळनाथ पंचायतन देवतांना नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो. या महाप्रसादाचा खानोली पंचक्रोशीतील हजारो भाविक लाभ घेतात. सायंकाळी 5च्या सुमारास घाट धुपारत दाखवून तरंग काठ्या अब्दागीर पालखी व श्रीदेवी एकेरी सभा मंडपात आणली जाते. त्यानंतर मानाप्रमाणे मानकऱ्यांना श्रीफळ देऊन मान दिला जातो. गाऱ्हाणे बोलणे करून संचाररूपी देवतांना हाक मारली जाते. त्यानंतर सर्व मानकरी ग्रामस्थ तरंग काठ्या अब्दागीर पालखीसह पुनश्च देवी सातेरी मंदिराकडे जाण्यासाठी प्रस्थान करतात. सातेरी मंदिराकडे पोहोचल्यावर तरंग काठ्या सातेरी मंदिरामध्ये मलंगतात. महाशिवरात्रीच्या 5व्या दिवशी सकाळपासून ओट्या भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम सुरू असतो. दुपारी पंचायतन देवतांना नैवेद्य दाखवून महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. हजारो भाविक यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतात. सायंकाळी सातेरी मंदिरामध्ये गाऱ्हाणे बोलणे करून घाट धुपारत दाखवून देव सिद्धेश्वर मंदिरामध्ये येऊन मलंगतात. महाशिवरात्रीच्या 7व्या दिवशी कवळास केला जातो. यावेळी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास देवतांना घाट धुपारत दाखवून सिद्धेश्वर मंदिराच्या चौखांब्यांमध्ये आणले जाते
आणि त्यानंतर मानकरी मानाप्रमाणे पान पाकळी ठेवून सांगणे बोलणे करून संचाररूपी देवतांना हाक मारली जाते. संचाररूपी देवतांकडून देवराठीतील प्रश्न सोडवले जातात. तदनंतर संचाररूपी देवता तरंगकाठ्या, अब्दागीर, पालखीसह सिद्धेश्वर मंदिराकडून रवळनाथ मंदिराकडे जाण्यास प्रस्थान करतात. रवळनाथ मंदिराकडे जात असताना सर्व देवता गावडेंच्या पूर्वज देवतेला भेट देऊन पुढे पानाचा विडा ठेवून श्री रवळनाथ मंदिराच्या कातर पायरीजवळ येतात. तेथे प्रथेप्रमाणे संचाररूपी दांडेकर देवता कौलरूपी मानकऱ्यांना देतो. त्यानंतर मानकरी मानाप्रमाणे वात पेटवून दुसऱ्या मानकऱ्यांकडे सुपूर्त करतात. ते मानकरी संपूर्ण पंचायत देवतांना वात ओवाळतात. त्यानंतर पायात चाळ बांधून कातर ही प्रथा केली जाते. तदनंतर संचाररूपी देवता रवळनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विसावतात. तर त्याचवेळी पालखी व अब्दागीर वाजत गाजत सिद्धेश्वर मंदिरामध्ये जाऊन विसावतात. त्यानंतर रवळनाथ मंदिरामध्ये तरंगकाठ्यांचा निरी सोडण्याचा कार्यक्रम केला जातो. अशा प्रकारे देव कवळास ही प्रथा केली जाते. महाशिवरात्रीचा उत्सव यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी साजरा होत आहे. तर या महाशिवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात आपल्या खानोली गावात 2 दिवस अगोदरपासून सुरुवात होते आणि त्याची सुरुवात ही तोरण जागराने होते. आणि हा तोरण जागर पूर्ण पंचायतनातील मानकरी एकत्र येऊन साजरा करतात. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी रवळनाथ मंदिर येथे सगळे मानकरी जे काय आपल्या ह्याच्या मानाप्रमाणे आपापली कामं येतात तिथे आणि देसरूडची सुरुवात करतात. आणि रवळनाथ मंदिर येथे गारानं बोलणं करून देसरूड काढून ती वेतोऱ्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडली जाते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज महाशिवरात्रीच्या दिवशी श्री देव रवळनाथ मंदिरामध्ये रात्री 10 वाजता सगळे मानकरी आणि युवती जमा झाल्याच्या नंतर श्रीदेव तरंगदेवता आणि उत्सवमूर्ती यांची निरी लावली जाते. तसेच सिद्धेश्वर मंदिरामध्ये श्रीदेव सिद्धेश्वर आणि श्रीदेवी सातेरी आणि अब्दागीर ही सजवली जातात. त्यानंतर श्रीदेव रवळनाथ मंदिर येथून संचाररूपी देव बाहेर निघतात आणि श्रीदेव रवळनाथाच्या पायरीवर आल्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण कात्री असं म्हणतो त्या ठिकाणी आल्यावर खोचापट हा एक कार्यक्रम होतो. त्यानंतर देव रवळनाथ मंदिरमध्ये बाहेर पडून 2 तासाच्या भव्य मिरवणुकीनंतर रथोत्सव मंडपाकडे पोचले जातात. उत्सव रवळनाथ पंचायतनाचा उत्सव सर्व भाविक भक्तगण येऊन गुण्यागोविंदाने हा काळवासाचा दिवस घेऊन रवळनाथाच्या मंदिरात संचाररूपी देव येऊन सांगता केला जातो. सांगता केली जाते आणि रवळनाथ पंचायतन हे असं हे पंचायतन आहे की सिंधुदुर्गामध्ये एकमेव पंचायतन हा रवळनाथ म्हणून हा अर्ध्या दक्कनचा राजकर्ता म्हणून सर्व याची ख्यातिकीर्ती ह्या सिंधुदुर्गात किंवा या महाराष्ट्रात किंवा भारतात ही गणली जाते. आणि नवसाला पावणारा देव आणि हाकेला धावणारा देव हा रवळनाथ म्हणून याची ख्यातिकीर्ती आहे. आणि असा हा महाशिवरात्रीचा उत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा केला जातो. नमस्कार, मी धनश्री प्रसाद खानोलकर. माझं नवीनच लग्न झालं आहे आणि मी पहिल्यांदा इथे आली आहे महाशिवरात्रीच्या रथासाठी. आणि मी असं खूप ऐकलं आहे की इथे रथाचा खूप मोठा उत्सव असतो आणि भाविकांची खूप जास्त इथे गर्दी आहे आणि हे मी पहिल्यांदा अनुभवते आहे. आणि तसं बघायला गेलं तर गर्दी पण भरपूर आहे. तुम्ही पण इथे नक्की या एकदा, म्हणजे तुम्हाला इथलं भक्तिमय वातावरण तुम्हाला पण अनुभवता येईल.
असा पूर्ण 7 दिवसाचा श्रीदेव रवळनाथ मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला। त्याचप्रमाणे दर दिनी नित्य नियमाने पूजा अर्चा केली जाते व घाट धुपारत दाखवली जाते। अगदी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या उत्सवासाठी भाविकांची रीघ वाढतच गेली। हजारो भाविकांनी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली। प्रसाद रूपाने चिरंतर स्वरूपाचा अजरामर आशीर्वाद या देवतेचा घ्यावा आणि कृतार्थ व्हावं असा या रवळनाथ देवाचा अगाध महिमा आहे। खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेली मुक्त हस्त उधळण। श्रीदेव रवळनाथ देवस्थानाच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवतेची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरली आहे। उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक खानोली रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतोच। पण या उत्सवाला परराज्यातून, राज्यातून, जिल्ह्यातून तसेच पंचकृषीतील लाखो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात। खरोखरच 12-5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल। तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून वेंगुर्ला तालुक्यातील खानोली या गावाचा अनुभव घ्यायला हरकत नाही। इथे साजरे केले जाणारे सण उत्सव तसेच खानोली येथे असलेली ऐतिहासिक स्थळे, पर्यटन स्थळे, धार्मिक मंदिरे प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिली पाहिजेत।